मकरंद माने दिग्दर्शित आणि रिंकू राजगुरूचा अभिनय असलेल्या कागर या चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. कागरच्या प्रमोशनच्या निमित्तानं नुकतीच सिनेस्थेशिया टीमने कागरच्या कलाकारांची भेट घेतली. या मुलाखतीदरम्यान रिंकूनं कागरमधल्या तिच्या भूमिकेविषयी आणि सैराट आणि कागर या तिच्या अनुभवांविषयी आमच्या प्रतिनिधींबरोबर गप्पा मारल्या. व्हॉट अबाउट युअर ड्रेसेस किंवा तुमचे जे कॉस्ट्युम्स होते, ती टेस्ट किंवा तू म्हणजे तुला एक्झॅक्टली काय घालायला द्यायचं किंवा राणी काय कपडे घालणार आहे, कॉटन्स घालणार आहे, सुरुवातीला सिम्पल जशी गावातली छोटी क्यूट मुलगी असते आणि त्याच्यानंतर तुझं ट्रान्सफॉर्मेशन, ह्याच्यावरती नक्कीच काम झालं असेल. तर अगदीच मी म्हणते की राणी आहे ना, तिला खूप छटा आहे, तिचा खूप खूप छान आणि बघायला खूप मजा येते तिचा प्रवास. पुन्हा तिच्या अवतीभोवतीचं वातावरण खूप वेगळं आहे, ती ज्या पद्धतीने वाढली आहे आणि तुम्हाला दिसतंयच गाण्यातून की युवराज आणि राणी प्रेमात आहेत, त्याला राजकारणी बॅकग्राऊंड आहे आणि ती ज्या चार भिंतीत किंवा ती ज्या उंबरट्यात होती मुलगी, तिला काही कारणांनी बाहेर पडावं लागतं आणि तो बाहेर पडल्यानंतर तिला जो कागर फुटतो तो तुम्हाला 26 एप्रिलला कळेल. आणि याच्यात खूप नात्यांची गंमत आहे जी हळूहळू उलगडत जाते आणि ते बघायला फार मजा येते. आणि सैराटला अजिबात कम्पेअर करू नका, सैराट खूप वेगळं टोक आहे आणि कागर खूपच वेगळं टोक आहे.